ते राहुल गांधीला एक असं वाटतं की मला गोल्ड मेडल भेटलं। जे भारताविरुद्ध बोलले आंतरराष्ट्रीय लेवलला कुठे जाऊन रशियात अमेरिकेत त्याला वाटतं मेडल भेटलं मला, म्हणजे गोल्ड मेडल भेटलं। गोल्ड मेडलिस्ट समजतात ते स्वतःला। आणि त्यामुळं राहुल गांधीच्या पोटातलं ओठावर आलं आणि त्यांना वाटलं विदेशात कोणी विचारणार नाही, पण आता मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे, विदेशातही काही बोललं तरी आपल्या देशात येतं। त्यामुळे त्यांना असं वाटलं का हे कोणी रेकॉर्ड करणार नाही, ते बोलले, पोटातलं बोलले आणि 3 पिढ्यापासून बोलतायत। पंडित जवाहरलाल नेहरू बोलले होते, बघा तुम्ही काय बोलले होते, आरक्षण विकासाला बाधा आहे। मग राजीव गांधी बोलले की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागतं। तिसरी पिढी म्हणताय की आता आरक्षण थांबवणार आहे आम्ही। त्यामुळे त्यांच्या पोटात तेच आहे, 3 पिढ्यापासून ते बोलतात आहे। मला असं वाटतं की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहे, मोदीजी आरक्षणाच्या बाजूने आहे। संविधानाने जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाने जे आरक्षण दिलं आहे ते आरक्षण त्या ठिकाणी टिकलं पाहिजे। माझा प्रश्न मराठा समाजामध्ये आहे, आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत। मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भाजपा क्लिअर आहे, ओबीसीचं आरक्षण न कमी करता मराठाला आरक्षण दिलं पाहिजे। पण आता राहुल गांधी बद्दल माझा प्रश्न जरांगे पाटील सर्वांना आहे की राहुल गांधी तर अस्तित्वातलं आरक्षण काढायला निघालंय, राहुल गांधी अस्तित्वातलं आरक्षण काढायला निघाले आहे, तर मग आता खरा आक्षेप त्यांचा काय आहे याच्यावर? कारण जे आहे ते काढायला निघाले आहे, नवीन काय कसं मिळणार? आम्ही तर द्यायला तयार आहे। आम्ही तर त्या ठिकाणी 10% आरक्षण एकनाथ शिंदेजींनी दिलं आहे, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे, मराठा समाजाकरता आम्ही सर्वांची भूमिका क्लिअर आहे। पण आता जे दिलं आहे ते काढण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करताय, त्यामुळे जरा याच्यावर थोडं जरा सर्व समाजाने याच्यावर व्यक्त केलं पाहिजे, ओबीसीची व्यक्त झालं पाहिजे, SC ST समाजाला खोटं बोलले। मला वाटतं आरक्षणाच्या भूमिकेवर राहुल गांधीला आम्ही सोडणार नाही। राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र येतील त्यांच्या स्टेजवर जाऊन आम्ही विचारणार SC STच्या बद्दल, ओबीसी बद्दल तुमची भूमिका ही विरोधी आहे, ओबीसी विरोधी आहे, आरक्षण विरोधी आहे। आणि महाराष्ट्रात माझी आव्हान राहणार आहे SC ST ओबीसी समाजाला की राहुल गांधीच्या सभेला कोणी जाऊ नये, त्याचा बहिष्कार टाकला पाहिजे, सामाजिक बहिष्कार। हा कुठला प्रयत्न आहे आरक्षण काढण्याचा?